मंगलमय सुंदरता, अनोख्या क्षणाची, अप्रतिम विश्वासाचे आलिशान दालन गंगा ज्वेलर्स घेऊन आले आपल्यासाठी दसरा दिवाळी धमाका भव्य लकी ड्रॉ ऑफर। 22 कॅरेटच्या कोणत्याही दागिने खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आकर्षक बक्षिसे। पहिले बक्षीस 2 तोळे सोनं, दुसरे बक्षीस 1.5 तोळे सोने, तिसरे बक्षीस 1 तोळा सोनं, चौथे बक्षीस 250 ग्रॅम चांदी व पाचवे बक्षीस 100 ग्रॅम चांदी। चला तर मग वाट कसली बघताय, आजच खरेदी करा आणि मिळवा हमखास आकर्षक बक्षिसे। आमचा पत्ता सावरकर चौक, स्टेशन रोड, पंढरपूर। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये समाजातील लहान थोर तसेच महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले। एक मराठा लाख मराठा, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, जो समाजाला मानत नाही त्याला आम्ही मानत नाही, अशा घोषणा देत कॅन्डल मार्च निघाला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेते मंडळी ठोस भूमिका घेत नाहीत। याचाच एक भाग म्हणून मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोन्हेरी गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला आहे। प्रवेशबंदी असतानाही एखाद्या राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्यास त्यानंतर होणाऱ्या मान अपमानास तो नेता स्वतः जबाबदार असेल, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे। आपण पाहतो आहोत राज्यभर मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत उभा आहे। एका ज्योतीचं रूपांतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी खूप मोठ्या वणव्यामध्ये केलेलं आहे। छत्रपती भोसले घराण्यानंतर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठा आज एकवटला गेला आहे। या 250 वर्षातून मराठा एकत्र आला आहे। सगळ्या मराठ्यांना आता माहिती आहे आत्ता नाही तर परत कधीच नाही, अशी संधी परत कधीच निर्माण होणार नाही। त्यासाठी आता आर या पारची लढाई लढण्यासाठी हा मराठा आता पूर्ण इच्छुक झालेला आहे आणि काही जरी झालं तरी आता माघार कोणच घेणार नाही। कसल्याही परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण आता आम्ही मिळवल्याशिवाय थांबणार नाही। सरकारनं किती जरी पद्धतीने दडपशाहीचं धोरण राबवलं तरी आता आम्ही त्या शासनाच्या त्या दडपशाहीच्या धोरणाला अजिबात भीक घालणार नाही। काही पण करून आता मराठ्यांच्या पदरामध्ये, धनगर समाजाच्या पदरामध्ये हे आरक्षण आता आम्ही घेऊनच दाखवणार आहोत। नक्कीच आम्हाला असं वाटतं की शासन हे नादीच लावतंय। आम्ही 58 मोर्चे मूक मोर्चा पद्धतीनं काढले, अजिबात हिंसक वळण लागलं गेलं नाही, तरी पण शासनानं संपूर्ण मराठा समाजाला खऱ्या अर्थानं झुलवत ठेवलंय असं म्हणायला काही हरकत नाही। त्या 58 मोर्चामध्ये नेतृत्व करणारं कोण नव्हतं, पण आज महाराष्ट्राला, संपूर्ण मराठ्यांना खऱ्या अर्थानं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपानं एक नेतृत्व मिळाले। खऱ्या अर्थानं मनोजदादा जरांगे पाटील म्हणजे देव माणूस आहेत। काही पण करून आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। एक मराठा लाख मराठा। शिंदे साहेबांनी जरी सांगितलं तरी केंद्रातून आणि राज्यातून शिंदे साहेबांना सगळ्या त्यांच्या सहकार्याने सहकार्य जर केलं तर निश्चितपणे आरक्षण मिळायला काहीच हरकत नाही। शिंदेची तशी मानसिकता आहे, पण त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी, त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातील लोकांनी, केंद्रातील लोकांनी तसं त्यांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त हे लवकरात लवकर आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता आम्हाला हे आरक्षण मिळवून द्यावे एवढीच विनंती आहे। आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जे काय आरक्षणाचा मुद्दा आहे त्या बाबतीत अंतरवाली सराटीमध्ये जे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण धरले आहे, त्यास आमच्या कोन्हेरी बांधवांचा, सर्व मराठा बांधवांचा कॅन्डल मोर्चा काढून पाठिंबा देण्यात येत आहे। तर या आरक्षण कशासाठी मागतोय आम्ही, तर आम्ही पोलीस भरती करणारे बांधव आमचे, तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातले बराच मराठा बांधव जो आहे तो सीमेवर, बॉर्डरवर आहे आणि जो MPC UPC करतो त्या या UPC MPC आमचा मराठा बांधव का तर आरक्षण नसल्यामुळं पाठीमागं राहत चाललेला आहे। फक्त आम्हाला याचीच उणीव वाटते की आमच्या क्वालिटी असून, आमच्या टक्केवारी जास्त असून आमचा समाज मागे राहतोय आणि आम्हाला सुद्धा, मला स्वतःला सुद्धा या पोलीस भरतीत झळ लागलेली आहे। त्यामुळं आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय। आम्ही कुणाचं दुसऱ्याचं त्या ताटातलं आम्हाला दे असं मागत नाही, केवळ
छोट्या मोठ्या भावाचं मन करून आम्ही आमचं आरक्षण मागतोय. या सरकारला हे सरकार कसं डोळं उघडं ठेवून झोपेचं सोंग करत आहे. त्या सरकारला एवढं सांगायचं की तुम्ही डोळं न जागता सरळ तुम्ही दिवस ठरवा, वेळ ठरवा आणि स्वच्छ मनाने निर्मळ मनानं आमच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावून ज्या जरांगे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन त्यांचं आमरण उपोषण मागे घ्यावं आणि आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवून लवकरात लवकर मार्गी लावा हीच आमची मागणी आहे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मी एक माजी सैनिक आहे. मी गेल्या 2 वर्षापासून बघतो आहे. भरतीसाठी खूप ट्राय केलं, कुठे शैक्षणिक आणि कुठल्याही ह्याच्यात आरक्षणाचा आमचा नंबर पडत नाही. त्यामुळे माजी सैनिकांना सुद्धा आणि आरक्षणाचा ह्याच्यामुळे आम्हाला घरी बसायची पाळी आली आहे. त्यामुळे मी इथून पुढे आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हा मोर्चा. आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना 100% आमचा पाठिंबा आहे. आणि कोणेरी ग्रामस्थांच्या वतीने मी सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही. आणि त्या कुठल्याही नेत्यांना सांगा, आम्ही आमच्या जागेवर आहे तोपर्यंत आपल्या प्रशासनाला पाठवायचा प्रयत्न करू नका. जर पाठवायचा प्रयत्न केला तर आम्ही खूप तत्पर तिथे तयार आहे. आणि तुमच्या प्रशासनाला काही झालं तर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल याची तुम्ही कल्पना आणि आमची वॉर्निंग समजावी. एक मराठा, एक मराठा. जी आज महाराष्ट्रभर चाललेलं आहे, जे शिवभक्त शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जी उपोषण आंदोलन करत आहेत, त्यांना जी महाराष्ट्रभर पाठिंबा देत आहे मराठा बांधव, त्यांना आज कोनेर गावामध्ये जो आज कॅन्डल मार्च म्हणून मोर्चा चालू आहे, त्या कोनेर गावात मुस्लिम समाजतर्फे आम्ही मराठा बांधवांना पाठिंबा देत आहोत. आणि जी मराठा बांधवांवर जी आरक्षणासाठी मागणी करत आहे, त्यांना लवकरात लवकर जी शिंदे सरकार आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांनी लवकर त्यांच्या मराठा आरक्षणावर तोडगा प्रश्नावर तोडगा काढून जी प्रश्न असेल त्यांचं आरक्षण देण्याबाबत ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण पाहिजे. जे त्यांना आरक्षण कुणबी जी दाखला आहे ती सरसकट जी मराठा बांधव महाराष्ट्रभर सरसकट त्यांना कुणबी समाज जी जाती दाखला आहे ते मिळावा. आणि जी ओबीसी कोट्यामधून राहू दे समाज कुठल्याही मराठा जी पूर्ण समाज आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. आणि लवकरात लवकर जी मराठा आरक्षण आहे, जी मराठा आरक्षणासाठी मागणी आहे मराठा बांधवांची, लवकरात लवकर त्यांचा निकाल द्यावा आणि त्यांना लवकर आरक्षण मिळावे. आणि जी आज कॅन्डल मार्च मोर्चा चालू आहे कोनेरी गावात, आणि कोनेरी समाज कोनेरी गावात असा आहे की इथं कुठलाही जातीभेद नाही, सर्व समाज एक आहे आणि हिंदू मुस्लिम सर्व एकी आहे आणि एकता आहे. या कोनेरी गावात जे आज कॅन्डल मार्च मोर्चा चालू आहे त्यांना या कोनेरी गावातल्या मुस्लिम समाजातर्फे मराठा बांधवांना मी जाहीरपणे पाठिंबा देत आहे. सरकारला प्रश्न आहे, हे जे आरक्षणावरून जे तुम्ही जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जे काही शिष्टमंडळ नेमलं, त्यामध्ये जर ह्या सरकारला औरंगजेब चालत नाही, औरंगजेबचा इतिहास माहीत नाही, निजामशाही चालत नाही, निजामशाहीचा इतिहास माहीत नाही, तर हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना निजामशाहीचे दाखले करायला गरज आहे. हा दुपट्टीपणा जो सरकारचा चाललेला आहे त्याच्यावरती सरकारने खरंच विचार करावा आणि हा मराठ्यांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न आहे तो कदाचित थांबवावा. आणि लवकरात लवकर हा आरक्षणाचा मार्ग, आरक्षणावरती निर्णय घेऊन लवकरात लवकर ते डिक्लेअर करून ह्याच्यावरती आरक्षण देऊन मराठ्यांना हे जे काही चाललेलं आंदोलन आहे ते शांत करावं. आजपर्यंत आपल्याला माहीत आहे राजकारणी जर व्हायचं असेल तर राजकारणात पहिलं खोटं कसं बोलावं हे शिकावं, तर हे राजकारण्यांनी आजपर्यंत तेच केलेलं आहे. तर ह्या शब्दावरती आमचा कसलाही विश्वास नाही आहे. तर सरकार जोपर्यंत ॲक्च्युअल डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही शब्दाला आम्ही ग्राह्य धरणार नाही.